कृत्य नेमकं कसं केलं ते दर्शवणारा व्हिडिओ आता पुढे आलेला आहे आणि हा व्हिडिओ आपण बघणार आहोत की या दहशतवाद्यांनी गन पॉइंट वरती कसं टार्गेट केलं। पोलिसांच्या वेशामध्ये हे 4 दहशतवादी आल्याची माहिती मिळते। सगळीकडे आपल्याला ओरडण्याचे आवाज आणि मदतीसाठी याचना करतानाचे आवाज आणि गोळ्यांचे आवाज ऐकू येतात। हा सगळा परिसर मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखला जातो। इथे बरीच हिरवळ आहे आणि इथे तुम्ही आलात की या पट्ट्यामधनं बर्फाच्छादित शिखरांचं अतिशय सुंदर असं दर्शन घडतं। त्यामुळे अर्थातच हा परिसर पर्यटकांचं फेवरेट डेस्टिनेशन किंवा सर्वात गजबजलेला टुरिस्ट स्पॉट मानला जातो। जे पर्यटक काश्मीरला जातात ते अर्थातच इथे भेट देतात आणि आज दुपारच्या वेळेमध्ये सुद्धा परिस्थिती काही वेगळी नव्हती। शेकडोंच्या संख्येने इथे पर्यटक होते आणि अचानक त्यांना गोळीबाराचे किंवा काही मोठे आवाज येऊ लागले। पर्यटकांमध्ये अफरातफरी झाली आणि त्यानंतर गन पॉइंट वरती घेत एकेका पर्यटकाला शूट केलं गेलं आणि शूट करण्याआधी त्या पर्यटकाला त्याचं नाव आणि त्याचा धर्म विचारला गेला होता अशी माहिती सुद्धा प्रत्यक्षदर्शींकडून देण्यात आली आहे। महाराष्ट्रातले सुद्धा काही पर्यटक काश्मीरमध्ये आहेत। दुर्दैवाने 2 पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे। जगदाळे कुटुंब जे काश्मीरला फिरण्यासाठी गेलेलं होतं मगर परमात्मा रक्षा करेगा। भगवान की कृपा से जरूर बचेंगे हम। यहाँ पर अटैक हुआ आतंकवादियों का, हम लोग बाल बचे हैं मगर परमात्मा रक्षा करेगा। भगवान की कृपा से जरूर बचेंगे हम। यहाँ पर अटैक हुआ आतंकवादियों का, हम लोग बाल बचे हैं मगर परमात्मा रक्षा करेगा। भगवान की कृपा से जरूर बचेंगे हम।